नमस्कार, मी अर्चना निर्मळे तुम्हा सर्वांचं स्वागत करते. जेव्हा मुलांचा स्टडीसाठी बर्थ चार्ट अनालिसिस केलं जातं तेव्हा फक्त नेम करेक्शन आणि पर्सनलाइज रेमेडीज नाही दिल्या जात, तर त्याच्यासोबत त्यांना काही काउन्सिलिंग करावं लागतं मुलांच्या पॅरेंट्ससाठीही आणि मुलांसाठीही. तर त्यातल्या काही टिप्स मी आज तुम्हा सर्वांसोबत शेअर करणार आहे. तुम्ही तुमच्या मुलांना अभ्यासासाठी मोटिवेट करता का अननोईंगली त्यांच्यावर अभ्यासाचं प्रेशर टाकता? किती तास अभ्यास केलास हे विचारण्याऐवजी एकदा विचारून बघा, आज नवीन काय शिकलास? कळत न कळत तुम्ही जर तुमच्या मुलांचं कंपॅरिझन दुसऱ्यांच्या मुलांशी करत असाल तर नक्की हे टाळा. नेहमी फक्त अभ्यासाबद्दल चर्चा करण्यापेक्षा कधीतरी विचारा की आज तू काय केलंस, आज शाळेत काय गमती जमती झाल्या, मित्रांबरोबर काय मज्जा केली. तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये जेव्हा तुम्ही इंटरेस्ट घ्याल तेव्हा त्याला त्याचं मन मोकळं करायला एक मार्ग मिळेल आणि त्याच्याबरोबर तुमचं बॉन्डिंग छान होऊन जाईल. मुलांसोबत क्वालिटी टाइम स्पेंड करताना तुम्हाला एक चांगला स्टोरी टेलर होणं फार गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही तुमच्या लाईफ मधल्या, स्कूल मधल्या छोट्या छोट्या स्टोरीज बनवून तुम्ही तुमच्या मुलांबरोबर शेअर कराल तेव्हा त्यांना त्या गोष्टीशी ते स्वतःला रिलेट करतील. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, फॉलो करा, कमेंट करा आणि सर्व मित्रांना, नातेवाईकांना शेअर करा. धन्यवाद.